नमस्कार मित्रांनो, कसे आहात सगळेजण. तर आज माझ्या सुट्टीचा शेवटचा दिवस होता. गणपतीसाठी जी सुट्टी मी काढली होती त्याचाच. तर आज मी किचनमध्ये बनवायला घेतला होता पास्ता. प्रियंकाची तब्येत थोडीशी ठीक नव्हती आणि आज अचानक तिला पास्ता खावासा वाटला म्हणून म्हटलं चला बनवूया. तर मला बरेच जण विचारतात, दादा तू किचनमध्ये काम करतो, 2-2 बायका घरात असून सुद्धा. तर आम्हाला खरंच हे खूप सरप्रायझिंग वाटतं. आमचा विश्वास बसत नाही यावरती. तर आपल्याला ही गोष्ट सरप्रायझिंग का वाटते माहिती आहे का? कारण आपल्याकडे ना घरात किंवा किचनमध्ये पुरुषांनी काम करणं आपण खूप मोठी गोष्ट मानतो. आपल्याला असं वाटतं खूप काहीतरी केलं आहे, पण खरंच ही खूप नॉर्मल गोष्ट आहे. घरातल्या प्रत्येक पुरुषाने घरातल्या प्रत्येक कामामध्ये थोडंसं तरी कॉन्ट्रीब्यूट केलंच पाहिजे असं मला वाटतं. असो हे लोकांना पटेल तेव्हा पटेल. तर आज ना गणपतीमुळे घरात खूप सारे फ्रूट्स होते म्हणून म्हटलं चला फ्रूट्स कापूया. नाही तर कापले नाही तर ते खराब होतील, मग ते टाकून द्यावे लागतील. मग त्याच्यामुळे सगळे फ्रूट्स कापले, स्पेशली पेरू आणि पपई जे मम्मीला आवडतात ते. आणि त्याच्यानंतर मम्मीला जबरदस्ती फ्रूट्स दिले मी खायला, कारण ती अशी फ्रूट्स खात नाही. आणि अशा रीतीने फ्रूट्स आणि मस्त वरण भात खाऊन आजचा दिवस संपला. आता भेटूया उद्या. बाय बाय.